मी ना आज मखाना रोस्ट करणार होते. त्यासाठी राजभोगचा मखाना घेतला 250 ग्रॅम. तो सगळं एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतला. त्यामध्ये काडी कचरा काय आहे का नाही ते स्वच्छ करून घेतलं आणि ते थोडेसे रोस्ट करायचे. खूप नाही कडक करायचे, थोडेसे रोस्ट करायचे. तर एवढ्याच कढई ठेवणारच, तर तेवढंच हे उठली. मग तिला घेतलं थोडंसं. त्यानंतर कढई ठेवली, ते थोडेसे भाजून घेतले हलके, थोडी जास्त नाही, थोडेसेच भाजले. त्यानंतर त्यासाठी लागणारे मसाले काढले. तर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरे पूड, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, थोडंसं हिंग आणि अर्धा चमचा हळद असे मसाले घेतले. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलं, सगळे मसाले टाकले आणि नंतर मखाने रोस्ट केले. चांगले कडक होईपर्यंत रोस्ट केले. बघू शकता तुम्ही किती कडक होईपर्यंत मी रोस्ट केलेले आहेत. नंतर मग थोडासा आळस आला, त्यासाठी कॉफी घेतली. तर असे मखाने कोणाकोणाला खायला आवडत नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.